डोंगराच्या कुशीत वाहत्या नदीच्या सानिध्यात वसलेलं हे सुंदर ठिकाण नेमकं आहे तरी कुठे? आज आपण आलोय खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या पवित्र मठात. मठामध्ये जाताना आजूबाजूचा निसर्ग मनाला आकर्षित करतो. एका बाजूला उंच डोंगर तर डोंगराच्या मधून वाहणारे सुंदर पाणी आणि सगळीकडे हिरवाई. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर वातावरण अगदीच प्रसन्न वाटायला लागते. शांत, सुंदर आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव इथे घेता येतो. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका बाजूला आरती सुरू होती तर दुसऱ्या बाजूला हवनाचा विधी सुरू होता. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेले जाणवत होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे भक्तांसाठी जेवणाचीही व्यवस्था आहे. जेवण घ्यायचं असेल तर तिथून कुपन घ्यावं लागतं आणि नंतर प्रसादासारखं जेवण मिळतं. निसर्ग, अध्यात्म, शांतता या दोन्ही गोष्टींचा सुंदर अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराजांचा हा मठ नक्कीच पाहण्यासारखा आहे. पुढे मी आरतीची फोटोज टाकले आहे, जिथे आरती चालू होती आणि हवनसुद्धा चालू होते. तुम्ही ते एन्जॉय करू शकता तिकडे बसून. आणि खूप सुंदर मठ आहे. नक्की याला भेट द्या आणि मला